भेटला आपण खूप शॉर्ट मध्ये सीएम साहेबांना सुद्धा भेटलो, मी स्वतः भेटलो. काय म्हणलं काय त्यांचं आम्ही चर्चा करूनच करणार आहोत. काय बोल त्याच्या पलीकडे काय बरं त्यांनी ऐकून बघा. त्यांनी म्हणजे सगळे शेतकरी बोलवून बसून केव्हा करायची चर्चा? सीएमने भेटून 6 महिने. आमचं म्हणणं कसं चर्चा करून तरी करा. ही मार्ग काय तुम्हाला काय साहेब, मॅडमला नाही, होईल याच्यामध्ये. विचारला का मॅडम काय म्हणतात तुमचं म्हणणं आम्ही वरी पाठविले. आता 4 राऊंड झाले, म्हणणं वरीच पाठवले. म्हणणं खाली कधी येणार आहे आमचं? साहेब पण शेतकऱ्याच्या बाजूने कोणीतरी उभा राहा. नाही आपण पाठवून देतो हा. आता सीएम साहेबांना विचार आम्ही काय त्यांनी ऐकून काय घेतलं. आम्ही शेतकऱ्याची बाजू मांडून घेऊ. झाले का शेतकरी 7 जण? आता काय होईल तुमचा बी काय वेळ वाया ना आमचा बी वेळ वाया तुम्हाला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, शेतकऱ्याच्या छातीवर नांगर फिरवून जर ह्या सरकारला विकास करायचा असेल तर काय बोलावं लागेल मित्रांनो? शक्तीपीठ महामार्ग जो की सध्या मध्ये आहे त्याची मोजणी लातूर तालुक्यामध्ये ढोके गावामध्ये, लातूर तालुक्यातील ढोके गावामध्ये 3 नोटीस आलेल्या आहेत. 3 नोटीस आल्याच्या नंतर ही शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते आणि शेतकऱ्यांनी पंचनाम्यामध्ये पण त्यांनी ते प्रश्न लिहून घेतलेले आहेत. पण फक्त पंचनामे करून आणि नोटिसा पाठवून आणि पंचनामे करून काही होत नाही. तर माझी विनंती आहे सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेब, जे कोणी या रस्त्याचे सर्वे असतील किंवा जे कोणी या रस्त्याचं काम बघत आहे त्यांना, हे शेतकऱ्याचे प्रश्न जसे तुम्ही लिहून नेता किंवा शेतकऱ्यांच्या अडीअडचणी विचारता, आजपर्यंत 3 वेळेस मोजणी अधिकारी येऊन गेलेले आहेत, तर त्यांनी कुठल्याही शेतकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. तर मला एवढंच म्हणायचं आहे की जर शेतकऱ्यांचं समाधान होत नसेल तर हा शेतकरी तर परमिशन देणारच नाही, पण शेतकऱ्याचं समाधान करणं हे सरकारचं काम आहे. शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा अडचणीही असू शकतात आणि त्या अडचणी सोडवण्याचं कामही या सरकारचं आहे. तर तुम्ही जो व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे 2 तारखेचा, 2 डिसेंबर रोजी लातूर तालुक्यातील ढोके या गावामध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणीसाठी जे अधिकारी आले होते, शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्हाला काही जमिनी द्यायच्या नाहीत आणि आमचे जे काय प्रश्न आहेत त्याचं आणि आमचं समाधान झाल्याशिवाय आम्ही काही जमिनी देणार नाहीत. पण आणखीन कुठलंही उत्तर शेतकऱ्यांना भेटलेलं नाही आणि वारंवार नोटिसा येत आहेत आणि वारंवार शेतकऱ्याला मोजणी अधिकारी येऊन त्रास देत आहेत असंच म्हणावं लागेल. कारण कामधंद्याचे दिवस असतात, कामधंदा सोडून यांची वाट बघत बसणं किंवा आम्हाला द्यायचं नाही यांच्यासोबत हुज्जत घालत बसणं हे योग्य नाही आणि त्यांनाही योग्य नाही. तर ते काय सरकारी कर्मचारी आहेत, त्यांनी वरून जे सांगेल ते करणं भाग आहे. परंतु सरकारला एवढीच विनंती आहे की शेतकऱ्यांचं समाधान करा, नंतर तुम्हाला काय करायचं ते करा. कारण काही लोक या शक्तीपीठ महामार्गामुळे भूमिहीन होणार आहेत, तर काही जणांचं मधून काही जणांच्या क्षेत्राच्या मधून रस्ता जात आहे. तिकडली जमीन आणि तिकडली जमीन दोन्हीसाठी जमीन व्हायची कशी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर आहे. शेतकऱ्यांचं पुनर्वसन होणार का, किंवा जे बाधित शेतकरी आहेत त्यांना जमिनीला भाव किती पडेल, हे असे असंख्य प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत आणि एकाही प्रश्नाचं उत्तर आणखीन कुणीही दिलेलं नाही. तर माझी सरकारला नम्र विनंती आहे की शेतकऱ्यांचं समाधान करून तुम्हाला जो काय विकास करायचा आहे ते करा. शेतकऱ्यांच्या छातीवरून नांगर फिरवण्याचं काम सरकारनं करू नये असं मला वाटतं. हा व्हिडिओ आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला, मोजणीसाठी आलेले होते, पण शेतकऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला आमची शेती द्यायची नाही आणि आम्हाला मोजू पण द्यायची नाही. तर ठीक आहे मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर प्लीज कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय महाराष्ट्र, हर हर महादेव.